सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यात यात्रा, जत्रा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम, अन्य कार्यक्रम लक्षात घेता विनामूल्य कोणतीही अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत आपलं कर्तव्य काय व नागरिक म्हणून जबाबदारी काय या अनुषंगाने खानापूर तालुक्यातील आळसंद येथील अजितदादा जाधव यांनी सामान्य कुटुंबातील सर्व तरुण युवक, माता भगिनी ज्यांना सामाजिक क्षेत्राची आवड आहे, घरातील आपलं कामकाज उरकून रस्त्यावर उतरून समाज प्रबोधन काम करण्याची आवड आहे, अशा तरुण युवक, माता भगिनींची एकत्र निवड करून एका संस्थेच्या माध्यमातून अजितदादा जाधव यांनी पोलिसांना सहकार्य, नागरिकांना मदत या हेतूने सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत काम करण्यासाठी या संघटनेमध्ये अनेक तरुणांना आपल्या बरोबरीने घेऊन महिला वर्गांची बॅच वेगळी करून सर्वांना एकत्र करीत ही संस्था स्थापन केली। या संस्थेच्या माध्यमातून सर्व पोलीस मित्रांचे आज विटा शहरात बैठक पार पडली आहे। यावेळी या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव यांनी बहुमूल्य सर्वांना चांगली मार्गदर्शन करत ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांनीही अनमोल मार्गदर्शन करत रस्त्यावर काम करत असताना पोलीस मित्र म्हणून आपली जबाबदारी काय या विषयावर त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं। यावेळी सांगली जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व यात्रा, जत्रा या ठिकाणी पोलिसांना सहकार्य, नागरिकांना संरक्षण अशा पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र येऊन बंदोबस्तामध्ये काम करायचं आहे। या ठिकाणी वेळेचं भान ठेवून प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी। आपल्यामुळे पोलिसांना आणि पोलिसांमुळे आपल्याला कोणता त्रास होईल अशा पद्धतीने कोणीही वावरणार नाही किंवा आपल्याला दिलेल्या आयडीचा गैरवापर होणार नाही याची सुद्धा दक्षता घेणं गरजेचं असल्याचं यावेळी मार्गदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनी सांगितलं। तुम्ही आता ते करत राहणं, त्याच्यात कंटिन्युटी पाहिजे, म्हणजे सातत्य पाहिजे आणि चांगलं काम केलं तर 100% त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे। आज सकाळी कालच काही पोलीस अधिकाऱ्यांचं फोन आला की आपल्याला असं यात्रा येणार, यात्रेत आपले पोलीस मित्र पाहिजे। हे कधी ज्यावेळी तुम्ही आता तुम्ही काम करून दाखवलं। परवा कुंडलला कुस्ती मैदानानंतर त्या कुस्ती मैदानात तिथल्या अधिकाऱ्यांचे फोन आले की आपल्याला पोलीस मित्र पाहिजे, म्हणजे स्वतः आता आपल्याला पोलीस स्टेशनमधून अधिकाऱ्यांचे फोन येतात की तुम्ही या आणि तुम्ही आम्हाला मदत करा। कारण का तर त्यांना आपलं काम आवडतं, आपल्या कुठल्याही प्रकारचे म्हणजे शिस्तबद्ध आपल्यातले जे काही पोलीस मित्र आहेत ते शिस्तबद्ध काम करतात आणि कुणालाही आरेरावीची भाषा, बाबा मी पोलीस मित्र आहे म्हणून आरेरावीची भाषा वगैरे असली कोणती सभ्यतेनं त्यांना एखादं जर काम दिलं तर त्याला लेडीज महिला असतील तर मंदिरात असेल तर कुणालाही आरेरावीची नाही भाषा करतात, त्यांना एका प्रेमानं सांगितलं जातं की झालं असं दर्शन पुढे व्हा। तशीच आपल्या जेंट्स लोक आहेत ते जरी पार्किंगला वगैरे एखादी आरेरावीची भाषा करत असेल तर त्याला सॉफ्टपणे सांगतात की बाबा नाही। या पद्धतीनं आपण भविष्यात पण काम करूया आणि येणाऱ्या काळात खरोखर संस्था चांगल्या महाराष्ट्रभर नाव होईल आणि आपल्याला खरोखर एक समाजसेवा करण्याची संधी मिळेल। त्याचबरोबर तुम्ही जर घरी गेला तर आता बघू ना, यूट्यूबला व्हाईट आर्मी म्हणून कोल्हापूरला एक संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, मोठी संस्था आहे, तुम्ही कधी सर्च करा। तेही विनाशुल्क, म्हणजे भारतात कुठेही आपत्कालीन ज्यावेळी परिस्थिती उभा राहते, म्हणजे पूर असेल, भूकंप असेल, तर तिथं ती संस्था आपले सगळे स्वयंसेवक आहेत, त्यांचा ड्रेस कोड आहे सगळ्या, म्हणजे तुम्ही जर यूट्यूबला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल। तर ती संस्था विनाशुल्क काम करते, ती पण एक संस्थाच आहे ना, म्हणजे ती काम करते। ज्यावेळी पूर्व प्रत्येकाला यात सहभाग लागतो आणि सहभाग असल्याशिवाय ते होत नाही। म्हणजे एकटा कुठला व्यक्ती, म्हणजे आता मी 25 वर्ष झालं पोलीस मित्र म्हणून करत होतो, पण मी एकटा काय करायचो, माझ्याबरोबरचे 4 घ्यायचो, तेवढाच बंदोबस्त पोलीसचा करायचो, विषय सोडून द्यायचो। पण हे आज जे आपण उभा केले ते भविष्यात 100% सगळ्यांच्या उपयोगाला येणार आहे आणि आपल्याला काही संस्थेचं काम अजून आपल्याला तेवढं नॉलेज नाही। जरी तुमच्यापैकी कुणाला असेल संस्थेला फंडिंग कसं उभा करायचं किंवा संस्था कशी चालवायची, मी असं म्हणणार नाही की संस्था माझी आहे मग
तुम्ही कशाला मला सजेस्ट करताय. मग असं नको. काय पद्धतीनं फंडिंग उभा करायला लागते किंवा काय जर कुणाला त्याची आयडिया असेल तर 100% सजेस्ट करा. त्या संस्थेतून आपल्यातल्या लोकांना म्हणजे संस्थेतल्या लोकांना आता 100-150 संख्या जर संस्थेतल्या लोकांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.